Welcome. In this lecture, we discuss about the condensation content or condensation topic. In previous lecture, we discuss about the atmospheric humidity, also different terminology and types of humidity. So in this lecture, we discuss about the what is meant by condensation, also condition required for the condensation and different forms of condensation. In that topic, all the forms of condensation are important for the objective purpose. म्हणजे ह्या टॉपिकमध्ये जे आपण कंडेन्सेशनचे फॉर्म्स पाहणार आहे, कंडेन्सेशनचे काय फॉर्म्स पाहणार आहे म्हणजेच प्रकार पाहणार आहे. तर ह्याच्यातला प्रत्येक प्रकार साधारणतः 7 ते 8 प्रकार आहेत. म्हणजे तसे टोटल 10-12 आहेत, परंतु त्यातले काही ते फॉर्म्स ऑफ प्रेसिपिटेशनमध्ये पण येतात. त्यामुळं फक्त आपण जे कंडेन्सेशनचे आहेत तर ते म्हणजे कंडेन्सेशन म्हणजे काय की याच्यामध्ये फक्त पाणी, आईस पार्टिकल वगैरे नाही. तर ते आपण डेफिनेशन पाहिल्यावर तुम्हाला कळेल. परंतु मला फक्त एवढंच सांगायचं आहे की याच्यामधले जे काही फॉर्म्स आहेत कंडेन्सेशनचे फॉर्म्स, ते प्रत्येक फॉर्म्स हे ऑब्जेक्टिव्ह पर्पजसाठी महत्त्वाचे आहेत. म्हणजे त्याची डेफिनेशन विचारू शकतात. तर सुरुवातीला आपण कंडेन्सेशन पाहण्याच्या अगोदर बिफोर स्टार्टिंग दी कंडेन्सेशन forms or to study the condition required for the formation of condensation, we discuss about the some terminology like condensation, sublimation, evaporation, and after that we discuss about the our content condition required for the condensation and the forms of condensation. So first one, in daytime sun one man army having energy is released. That means different solar radiation reaches on the water bodies or earth surface, and due to the heating of this water body and earth surface, the water vapor is released in atmosphere. This is known as the evaporation. That means the amount of water vapor present in the atmosphere, but this water vapor are released in atmosphere due to the heating of soil surface and water bodies. It is known as the evaporation. In simple language, evaporation means the loss of water vapor in the form of the loss of water in the form of water vapor from the water bodies and soil surface. It is known as the evaporation. And to evaporated 1 gram of water, near about 600 calorie energy is required. तर आपण मला वाटतंय वाइंड या टॉपिकमध्ये किंवा टेम्परेचर किंवा सोलर रेडिएशन या टॉपिकमध्ये आपण पाहिलेलं आहे की 1 ग्रॅम वॉटर वेपर 1 ग्रॅम वॉटरचं इव्हपोरेशन होण्यासाठी साधारणतः 600 कॅलरी एनर्जी लागते. दॅट मीन्स हियर टू इव्हपोरेटेड 1 ग्रॅम वॉटर नियर अबाउट 600 calorie energy is required. And also here the water losses in the form of water vapor from sea surface and water bodies, it is known as the evaporation. And this evaporated water vapor, it goes upward in atmosphere and at condensation level, that means at a level or at a such level, the water vapor it becomes saturated and it's converted into water droplet, and this is known as the condensation. म्हणजेच या ठिकाणी मला काय सांगायचं आहे की ज्यावेळेस दिवसा सोलर रेडिएशन पृथ्वीवरती येतात किंवा समुद्रावरती येतात किंवा वॉटरवरती येतात म्हणजे पाण्याच्या भागावरती येतात, त्यावेळेस हा पाण्याचा भाग तापतो किंवा सॉईल सरफेस तापते. तर पाण्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 1 ग्रॅम पाणी याचं इव्हपोरेशन होण्यासाठी म्हणजे ज्याचं वॉटर वेपरमध्ये रूपांतर होण्यासाठी साधारणतः 600 कॅलरी एनर्जी लागते. किती कॅलरी एनर्जी लागते? 600 कॅलरी एनर्जी लागते. हे ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. 600 कॅलरी एनर्जी लागते. आणि ज्यावेळेस 600 कॅलरी 1 ग्रॅम वॉटरवरती पडल्यानंतर
त्या वॉटरचं काय होतं, त्याचं वाफेत रूपांतर होतं, म्हणजे त्याचं काय होतं, वॉटर वेपर तयार होतात. तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, इव्हॅपोरेशन प्रोसेस म्हटलं जातं. म्हणजे हे जे इव्हॅपोरेशन होऊन जे वॉटर वेपर ॲटमॉस्फिअरमध्ये वर जातात, ते वॉटर वेपर काही ठराविक लेवलला गेल्यानंतर, ॲटमॉस्फिअरिकला काही ठराविक लेवलला गेल्यानंतर त्या वॉटर वेपरचं रूपांतर कशामध्ये होतं, तर वॉटरमध्ये होतं. कशामध्ये होतं, वॉटरमध्ये होतं. तर या प्रोसेसला काय म्हटलं जातं, कंडेन्सेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, वाफेचं रूपांतर पाण्यात होणे याला काय म्हटलं जातं, सांद्रीभवन असं म्हटलं जातं. मराठीत त्याला सांद्रीभवन म्हणतात, इंग्लिशमध्ये कंडेन्सेशन म्हणतात. सो व्हॉट इज मीन बाय कंडेन्सेशन? द कंडेन्सेशन मीन्स इट इज अ प्रोसेस इन विच वॉटर वेपर इज कन्वर्टेड इंटू लिक्विड. इट इज नोन ॲज द कंडेन्सेशन. And this condensation, it is also the inverse process of evaporation. Inverse process of evaporation means when water again receive 6 calorie energy per gram of water, this water is again evaporated. That means this water लॉसेस इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. म्हणजेच या ठिकाणी पुन्हा हे जे वॉटर आहे किंवा हे जे कंडेन्सेशन झालेलं वॉटर आहे, त्या कंडेन्सेशन झालेल्या वॉटर जर सोलार रेडिएशन हीट झाले, म्हणजे हिटिंग झालं आणि साधारणतः 600 कॅलरी एनर्जी त्याला पुन्हा भेटली, तर त्या वॉटरचं पुन्हा कशात रूपांतर होतं, इव्हॅपोरेशनमध्ये होतं. म्हणून कंडेन्सेशन ही प्रोसेस इनवर्स प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन आहे म्हणून ओळखली जाते. तर याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा, की पाण्याचं वॉटर वेपरमध्ये रूपांतर होण्यासाठी 600 कॅलरी एनर्जी लागते आणि जे वॉटर वेपर तयार झालेले आहेत ते वॉटर वेपर त्याचं कंडेन्सेशन म्हणजेच त्याचं पाण्यात रूपांतर झालं तर त्याला काय म्हटलं जातं, कंडेन्सेशन असं म्हटलं जातं. सो दिस इज अबाउट दी कंडेन्सेशन. कंडेन्सेशन मीन्स दी वॉटर वेपर is directly converted into water. It is known as the water vapor, and this water vapor is directly converted into ice crystal. It is known as the sublimation. म्हणजेच वाफेचं रूपांतर पाण्यात झालं तर त्याला कंडेन्सेशन म्हणायचं, आणि वाफेचं रूपांतर डायरेक्ट कशामध्ये, बर्फामध्ये झालं तर त्याला काय म्हणायचं, सब्लिमेशन असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, सब्लिमेशन असं म्हणायचं. म्हणजे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सब्लिमेशन म्हणजेच काय, इट इज अ प्रोसेस इन विच वॉटर वेपर इज डायरेक्टली कन्वर्टेड इंटू सॉलिड स्टेट और आईस पार्टिकल. इट इज नोन ॲज दी सब्लिमेशन. त्याला काय म्हणायचं, सब्लिमेशन असं म्हणायचं. याच्यानंतरची इमेज पहा, याच्यावरून तुम्हाला समजेल की कंडेन्सेशन म्हणजेच काय. तर कंडेन्सेशन म्हणजेच काय, हा लिक्विड पार्ट आहे, याचं काय होणार, इव्हॅपोरेशन होणार, आणि इव्हॅपोरेशन झाल्यानंतर त्या वॉटर वेपरचं, म्हणजे इव्हॅपोरेशन म्हणजेच काय, वॉटर वेपर, त्या वॉटर वेपरचं कशात रूपांतर होणार, पाण्यात रूपांतर होणार, त्याला कंडेन्सेशन म्हणायचं. आणि ह्या कंडेन्सेशनचं पुन्हा इव्हॅपोरेशन झालं आणि त्याचं पाण्यात रूपांतर झालं तर त्याला काय म्हणायचं, इव्हॅपोरेशन. म्हणजेच कंडेन्सेशन इट इज अ इनवर्स प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. आणि या ठिकाणी बघा की ॲटमॉस्फिअरमधले जे वॉटर वेपर आहे त्याचं रूपांतर डायरेक्ट आईस क्रिस्टलमध्ये जर झालं, त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, ह्या वॉटर वेपरचं रूपांतर डायरेक्ट आईस क्रिस्टलमध्ये झालं तर त्याला काय म्हणायचं, सब्लिमेशन असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, सब्लिमेशन असं म्हणायचं. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये एवढंच लक्षात ठेवा की कंडेन्सेशन म्हणजेच काय, की वॉटर वेपरचं रूपांतर कशामध्ये, वॉटरमध्ये, आणि सब्लिमेशन म्हणजेच काय, ती वॉटर वेपरचं रूपांतर डायरेक्ट आईस क्रिस्टलमध्ये, तर म्हणजेच सॉलिड पार्टिकलमध्ये, तर त्याला म्हणायचं सब्लिमेशन. तर या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता की सब्लिमेशन म्हणजे काय, की हे जे वॉटर वेपर आहेत त्याचं डायरेक्ट रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, सॉलिड पार्टिकलमध्ये, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं सब्लिमेशन असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी बघा हे वॉटर वेपर आहेत, ह्या वॉटर वेपरचं रूपांतर कशामध्ये झालं, या लिक्विड पार्टमध्ये झालं, तर याला काय म्हटलं जातं, कंडेन्सेशन असं म्हटलं जातं. तर फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा, जास्त कन्फ्युजन व्हायची गरज नाही. नाऊ नेक्स्ट, कंडिशन रिक्वायर्ड फॉर दी कंडेन्सेशन प्रोसेस. कंडेन्सेशन मीन्स दी वॉटर वेपर
is converted into water droplet. To formation of water droplet from the water vapor, the condition are required, and the condition in that first, presence of sufficient amount of water vapor in atmosphere, it is a necessary. If a sufficient amount of water vapor present in atmosphere, this water vapor become a saturated, and after become a saturation of different water vapor, this water vapor is converted into liquid. That means the formation of water is start, that means condensation is occurs. म्हणजेच मला या ठिकाणी काय सांगायचं आहे की जे ॲटमॉस्फिअरमध्ये वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये, म्हणजेच काय, कंडेन्सेशन व्हायचं आहे. काय व्हायचं आहे? कंडेन्सेशन व्हायचं आहे. तर हे कंडेन्सेशन होण्यासाठी ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटर वेपर प्रेझेंट असणं गरजेचं आहे. जर वॉटर वेपर जर प्रेझेंट नसतील ॲटमॉस्फिअरमध्ये, वॉटर वेपर जर ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट नसतील तर कंडेन्सेशन कसं होईल? म्हणजेच कंडेन्सेशन होण्यासाठी आपल्याला काय असणं गरजेचं आहे वातावरणात? तर वॉटर वेपर प्रेझेंट असणं गरजेचं आहे. विदाउट प्रेझेंट ऑफ water vapor or sufficient amount of water vapor in the atmosphere, the condensation cannot be occurs. That means the formation or occurrence of condensation, sufficient amount of water vapor present in atmosphere, it is a necessary. तर पहिली कंडिशन काय की कंडेन्सेशन सांद्रीभवन होण्यासाठी वातावरणात बाष्प असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, प्रेझेन्स ऑफ कंडेन्सेशन न्यूक्लियाय. कंडेन्सेशन nuclei. So what is mean by condensation nuclei? This condensation nuclei, the condensation nuclei means microscopic particles. Microscopic particle. Microscopic particle means the particle having size 0.1 to 1 micron. 0.1 to 1 micron. The particle having size 0.1 to 1 micron, this particle known as the microscopic nuclei or microscopic particle, and these particles are injected in atmosphere due to the sea spray. That means the salt particle, those salt particles are present in atmosphere, and this salt particle having size 0.1 to 1 micron, this salt particle, it is known as the microscopic particle. It is known as the microscopic particle. म्हणजे आपण याच्यामध्ये पाहिले बघा कशामध्ये, कॉम्पोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमध्ये काय आहे, कॉम्पोजिशनमध्ये गॅसेस, ॲटमॉस्फिअर आणि एरोसोल्स आहे. एरोसोल्स म्हणजे आपण डस्ट पाहिलं, त्याच्यामध्ये साल्ट पार्टिकल पाहिलं, पोलन ग्रेन्स पाहिलं. तर त्याच्यापैकी जे एरोसोल्स आहेत किंवा जे सॉलिड पार्टिकल्स आहेत, जे सॉलिड इम्प्युरिटीज आहेत, तर त्या सॉलिड इम्प्युरिटीमध्ये आपण पाहिलं होतं की साल्ट पार्टिकल ॲटमॉस्फिअरमध्ये काय आहेत, प्रेझेंट आहेत. आणि जे साल्ट पार्टिकल ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहेत, त्या ते साल्ट पार्टिकलपैकी ज्या साल्टची साईज 0.1 ते 1 मायक्रॉन आहे, अशा साल्ट पार्टिकलला काय म्हटलं जातं, मायक्रोस्कोपिक पार्टिकल असं म्हटलं जातं. तर हे मायक्रोस्कोपिक म्हणजे साल्टसुद्धा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लाईक दॅट ऑल्सो इन ॲटमॉस्फिअर डिफरंट इंडस्ट्रियल प्रोडक्ट और कंबशन प्रोडक्ट रिलीज फ्रॉम इंडस्ट्री लाईक सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, dust particle or different particles are present in atmosphere, and these particles having affinity to absorb the water vapor. These particles having affinity to absorb the water vapor, that means the water vapor are deposited on that salt particle, and after deposition of water vapor on this microscopic or hygroscopic particle, the water vapor is converted into water. That means condensations are occurs. And so these particles like a salt, like a dust, like a nitrous oxide, like a sulfuric oxide, due to this particle condensation occurs. Condensation occurs means the water vapor is converted into
water. So this particle, it is known as the hygroscopic nuclei or condensation nuclei. तर अशा पद्धतीनं कंडेन्सेशन न्यूक्लिआय असणं सुद्धा गरजेचं आहे. तर कंडेन्सेशन न्यूक्लिआय म्हणजेच काय की वातावरणामध्ये जे साल्ट प्रेझेंट आहे, जे सल्फ्युरिक ॲसिड आहे, जे नायट्रस ॲसिड आहे किंवा जे डस्ट पार्टिकल आहेत, तर हे डस्ट पार्टिकल यांचं एक महत्त्वाची प्रॉपर्टी काय, तर हे वॉटर वेपर याच्यावरती काय होतात, डिपॉझिट होतात. म्हणजेच काय, दी वॉटर वेपर और साल्ट पार्टिकल हॅविंग affinity about the water vapor, and this water vapor when deposited on these salt particles or nuclei or particles, the water vapor is converted into liquid. So these particles, it is known as the hygroscopic nuclei or condensation nuclei. म्हणजे वातावरणात साल्ट, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ऑक्साईड किंवा डस्ट जे वातावरणात प्रेझेंट आहे, तर यांची एक प्रॉपर्टी किंवा यांची एक खासियत अशी आहे की हे काय करतात की वॉटर वेपर याच्यावरती डिपॉझिट होतात किंवा वॉटर वेपर ते काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. म्हणजेच वातावरणामध्ये जे 0.1 ते 1 मायक्रॉन साईज असलेले जे पार्टिकल वातावरणात प्रेझेंट आहेत त्यांना काय म्हटलं जातं, मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स किंवा मायक्रोस्कोपिक न्यूक्लिआय असं म्हटलं जातं. तर ते कोणकोणते आहेत, तर ते म्हणजे साल्ट आहेत, सल्फ्युरिक ॲसिड आहे, नायट्रिक ऑक्साईड आहे, डस्ट आहेत. तर ह्यांचं एक प्रॉपर्टी आहे किंवा ह्यांची एक खासियत आहे, ते काय करतात, वॉटर वेपर काय करतात त्याच्यावरती डिपॉझिट करून घेतात किंवा त्यांना त्याच्याबद्दल ॲफिनिटी आहे. म्हणजे हे जे वॉटर वेपर आहेत ते ज्यावेळेस ह्या मायक्रोस्कोपिक न्यूक्लिआयवरती डिपॉझिट होतात त्यावेळेस त्याचं हळूहळू काय होतं, कंडेन्सेशन व्हायला लागतं. म्हणजेच कशामध्ये, पाण्यात रूपांतर व्हायला लागतं. म्हणून या साल्ट पार्टिकलला असेल किंवा नायट्रस ऑक्साईड असेल किंवा ह्या ज्या मायक्रोस्कोपिक न्यूक्लिआय आहेत यांना हायग्रोस्कोपिक न्यूक्लिआय आणि कंडेन्सेशन न्यूक्लिआय असं म्हणतात. म्हणजे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये वाफेचं पाण्यात रूपांतर होण्यासाठी सुद्धा ह्या हायग्रोस्कोपिक आणि कंडेन्सेशन न्यूक्लिआयची गरज आहे. म्हणजेच ह्या कंडेन्सेशन न्यूक्लिआय, हायग्रोस्कोपिक न्यूक्लिआय वातावरणात प्रेझेंट असणं गरजेचं आहे. कशासाठी, तर वाफेचं कशामध्ये रूपांतर व्हायला, पाण्यात रूपांतर होण्यासाठी. तर हा दुसरा पॉईंट झाला, प्रेझेन्स ऑफ कंडेन्सेशन न्यूक्लिआय. नाव नेक्स्ट, कूलिंग एअर मस्ट बी कूल बिलो इट्स ड्यू पॉईंट. सो cooling of air, it is a must. That means the atmosphere should be saturated. Without saturation of atmosphere, the water vapor cannot be converted into water droplet. That means for the saturation or for the conversion of water vapor into liquid, that means for the formation of condensation process, the air should be cool in atmosphere. It is a necessary. म्हणजे आपण पाहिलं की ॲडिबॅटिक प्रोसेस, नॉन ॲडिबॅटिक प्रोसेस, ॲडिबॅटिक प्रोसेस असेल किंवा नॉन ॲडिबॅटिक प्रोसेस. ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये काय पाहिलं की वाऱ्याची झुळूक जसजशी वर जाईल तसं त्याची स्टेट काय होते, बदलते. म्हणजेच त्याच्यामध्ये आपण हीट काढूनही घेत नाही आणि त्याच्यामध्ये ॲडही करत नाही, तरीसुद्धा ती काय होते, त्याचं टेम्परेचर चेंज करते. म्हणजेच आपण पाहिलं ड्राय ॲडिबॅटिकला समजा खाली 32 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल तर ते 1 किलोमीटरला गेल्यानंतर त्याचं किती होतं, 22 होतं. त्याच पद्धतीनं जे इयर आहे, तर इयर कशी असली पाहिजे, कूल झाली पाहिजे. म्हणजे आपण ठराविक टेम्परेचरला गेल्यानंतर पाहतो की मायनसमध्ये त्याचं टेम्परेचर जातं, म्हणजे ते कसं असतं, कूल असतं. इयर कशी असायला पाहिजे, कूल असतं. म्हणजे वातावरण थंड असल्याशिवाय, एअर कूल असल्याशिवाय वॉटर वेपरचं रूपांतर कशामध्ये होणार नाही, वॉटरमध्ये होणार नाही, म्हणजेच कंडेन्सेशन होणार नाही. तर या ठिकाणी कंडेन्सेशन होण्यासाठी कूलिंग ऑफ इयर म्हणजेच वातावरणसुद्धा म्हणजे इयरसुद्धा थंड असणं गरजेचं आहे. तर आपण कंडिशन रिक्वायर्ड फॉर दी कंडेन्सेशन याच्यामध्ये 3 पॉईंट पाहिले. पहिले म्हणजे सफिशियंट अमाऊंट ऑफ वॉटर वेपर आर प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर, इट इज अ नेसेसरी. नेक्स्ट, कंडेन्सेशन न्यूक्लिआय आर प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर, इट इज ऑल्सो नेसेसरी फॉर दी कंडेन्सेशन प्रोसेस. And next, cooling of air, this is also necessary for the formation of
कंडेन्सेशन, दॅट मीन्स फॉर दी कंडेन्सेशन प्रोसेस. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कशासाठी, कंडेन्सेशन होण्याच्या. याच्यानंतर आपण पाहणार आहेत फॉर्म्स ऑफ कंडेन्सेशन. हिअर फॉर्म्स ऑफ कंडेन्सेशन मीन्स दी वॉटर वेपर इज कन्वर्टेड इंटू water. It means condensation, and there are forms of condensation: dew, fog, frost, smoke, mist, rime, cloud, rain, snow, sleet, hail, drizzle and shower. So these are the different forms of condensation, but out of these total forms of condensation, these rain to shower, this again comes under forms of precipitation. So in this lecture we only see the forms of condensation due to cloud, that means dew, fog, frost, smoke, mist, rime and cloud. तर या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे की फॉर्म्स ऑफ कंडेन्सेशन मध्ये हे जे 13 आहेत तर 13 पैकी 8 पासून 13 पर्यंत म्हणजे रेन, स्नो, स्लीट, हेल, ड्रिझल, शॉवर. तर हे पुन्हा आपल्याला नेक्स्ट टॉपिकमध्ये प्रिसिपिटेशनमध्ये येणार आहे. तर त्यावेळेस हे प्रिसिपिटेशनचे फॉर्म म्हणून ओळखले जाणार आहे. तर त्यावेळेस आपण ते डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. फक्त आपण आजच्या लेक्चरला फॉर्म्स ऑफ कंडेन्सेशनमध्ये ड्यू, फॉग, फ्रॉस्ट, स्मोक, मिस्ट, राईम आणि क्लाउड्स हेच तेवढे आपण फॉर्म्स ऑफ कंडेन्सेशन पाहणार आहोत. तर पहिला फॉर्म आपला कोणता आहे, ड्यू. सो व्हॉट इज मीन बाय ड्यू? ड्यू means the deposition of water vapor in the form of teeny water droplets, in the form of teeny water droplets on a colder bodies by condensation. It is known as the dew. म्हणजेच दवबिंदू म्हणजे काय किंवा दव म्हणजे काय, तर हे काय आहेत, वॉटर वेपर आहेत. दवबिंदू म्हणजे काय, दुसरं तिसरं काय नसून ते काय, वॉटर वेपर आहेत. तर ह्या वॉटर वेपर एखाद्या थंड बॉडीवरती ते काय झालेले आहेत, डिपॉझिट झालेलं आहे आणि त्याचं काय झालेलं आहे, कंडेन्सेशन झालेलं आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, त्या वॉटर वेपरचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, पाण्यामध्ये झालेलं आहे. तर त्याला काय म्हटलं जातं, ड्यू किंवा दवबिंदू असं म्हटलं जातं. तर साध्या आणि सोप्या भाषेमध्ये काय, ड्यू मीन्स डिपॉझिशन ऑफ वॉटर वेपर इन दी फॉर्म ऑफ टिनी वॉटर ड्रॉपलेट्स ऑन अ कूलर बॉडीज बाय अ कंडेन्सेशन प्रोसेस इज नोन ॲज दी ड्यू. तर आपण पाहतोय की मगाशीच तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये सकाळी सकाळी जात असाल किंवा उठल्यानंतर तुम्ही गाडीचा आरसा पाहिला असेल किंवा तुमचा कधी कधी बघा तुम्ही गाडीवरून जात असताना चष्मा वगैरे असेल तुम्हाला, त्या चष्म्यावरती पाणी आलेलं असेल आपोआप, तर ते काय असतं, ड्यू असतं. ते काय असतं, दवबिंदू असतं. म्हणजेच ते काय की वॉटर वेपर काय होतात की एखाद्या बॉडीचं, म्हणजे सपोज आपली गाडी आहे, गाडीचा जो आरसा आहे तर तो आरशावरती त्या वॉटर वेपर काय होतात, डिपॉझिट होतात आणि ह्या आरशाचं तापमान हे कमी कमी जसं कमी कमी होईल तसं ह्या वॉटर वेपरचं रूपांतर कशामध्ये होतं, पाण्यामध्ये होतं. आणि त्या आरशावरती जे आपल्याला पाणी दिसायला लागतं सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर आपण जे पाहतो ते, तर ते काय असतं, दव असतं. आता हे दव हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे, परंतु जास्त सांगण्याची काही गरज नाही. सो ड्यू मीन्स इट इज द डिपॉझिशन ऑफ वॉटर वेपर इन द फॉर्म ऑफ टिनी ड्रॉपलेट्स ऑन अ कूलर body by the condensation process. It is known as the dew. And to formation of this dew, clear sky and absence of wind, it is a necessary. That means temperature is less or also absence of wind. म्हणजे या ठिकाणी टेम्परेचर असेल तर दवबिंदूचं काय होणार, इव्हपोरेशन होणार. म्हणजे स्काय क्लिअर नसेल तर दवबिंदूचं फॉर्मेशन होणार नाही. आणि वाऱ्याचा वेग जास्त असेल किंवा वारा जर प्रेझेंट असेल तर वाऱ्याचं काय होणार आहे, इव्हपो ट्रान्सपिरेशन होणार आहे. ऑलरेडी वाइंड या टॉपिकमध्ये पाहिलं की वाइंडमुळं काय होतं, इव्हपोरेशन रेट वाढतो. म्हणजेच वॉटरचं रूपांतर कशामध्ये होतं, वॉटर वेपरमध्ये होतं. म्हणजेच दवबिंदू तयार होण्यासाठी आकाश कसं पाहिजे, शुभ्र पाहिजे, म्हणजेच क्लिअर स्काय पाहिजे आणि वाऱ्याचा वेग कसा असला पाहिजे, 0 असला पाहिजे. म्हणजेच वारं
नसायला पाहिजे, म्हणजेच ॲब्सेन्स ऑफ विंड असायला पाहिजे. अँड दिस ड्यू इज फॉर्म इन अर्ली मॉर्निंग after sunrise. This dew is disappears. Also, to formation of these dews, the temperature of air and temperature of the earth surface should be decreases. म्हणजेच दवबिंदू तयार व्हायचा असेल तर जमिनीचं तापमान हे कमी कमी असायला पाहिजे आणि वातावरणातलं तापमान सुद्धा कसं असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे किंवा हळूहळू त्याचं कमी होत जायला पाहिजे. The object on which the dew are formed must be good radiator and bad conductor are necessary condition for the formation of dew. म्हणजे ज्याच्यावरती हे ड्यू डिपॉझिट होणार आहेत ते कसे असायला पाहिजेत, गुड रॅडिएटर असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण ड्यू पाहिलं तर थोडक्यात ड्यू म्हणजे काय, डिपॉझिशन ऑफ वॉटर वेपर इन द फॉर्म ऑफ टेनी वॉटर ड्रॉपलेट्स on cold bodies by the condensation process, and the formation of this dew, clear sky and absence wind is also necessary. After that, this dew is formed at early morning. Also, this formation of dews, the temperature of earth and temperature of the air is also decreases to such an extent the condition is started or condition is takes place. Next one or next form, fog means the water vapor present in atmosphere, those are suspended in atmosphere. That means the suspended water vapor in the atmosphere, it is known as the fog. That and the temperature of the air decreases to such extended the water droplets remains suspended in air but do not deposited on surface, it is called as the fog. म्हणजेच काय की वातावरणात वॉटर वेपर प्रेझेंट आहेत, सॅच्युरेटेड वॉटर वेपर प्रेझेंट आहेत, परंतु ते कोणत्याही बॉडीवरती काय होत नाहीत, डिपॉझिटेड होत नाहीत, ते वातावरणात काय होतात, तरंगत असतात, म्हणजेच सस्पेंडेड असतात. अशा वॉटर वेपरला काय म्हटलं जातं, फॉग असं म्हटलं जातं. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये दी सस्पेंडेड वॉटर वेपर इन दी ॲटमॉस्फिअर, दे डू नॉट डिपॉझिटेड ऑन एनी ऑब्जेक्ट, इट इज नोन ॲज दी फॉग. अँड दिस फॉग इट इज ऑल्सो नोन ॲज दी लो लाईंग क्लाउड्स. ह्या फॉगला काय म्हटलं जातं, लो लाईंग क्लाउड्स असं सुद्धा म्हटलं जातं. तर सध्याच्या सिच्युएशनला आता तुम्ही पाहिलं असेल किंवा काही लोकांनी स्टेटसही ठेवला असेल की सातारा असेल किंवा कोकण रिजनमध्ये असेल किंवा कोल्हापूर रिजनमध्ये असेल, जे सध्या जे डोंगराळ भागात आपल्याला जे ढगासारखं स्ट्रक्चर दिसतं सकाळी सकाळी, तर ते काय असतं, ते असतात फॉग असतात. फॉग असतात. अँड दिस फॉग इज ऑल्सो ऑकर्स इन अर्ली मॉर्निंग अँड ड्यू टू दिस फॉग द विजिबिलिटी इज रिस्ट्रिक्टेड. म्हणजे ह्या फॉगमुळं काय होतं, आपल्याला समोरचं दिसायचं कमी येतं, म्हणजे आपल्याला जास्त दूरचं दिसत नाही. सो ऑन दिस कन्सेप्ट और ऑन दिस restrict visibility basis, this fog is classified, and this classified into 3 classes. First one is thick fog. Thick fog means due to the fog, this restrict visibility up to 45 meter. This is known as the thick fog. Suppose this is the A point. From A point up to 45 meter height, up to 45 meter distance, we can't see due to the fog. This fog is known as the thick fog. Also next, moderate fog. That means from this A point we cannot see up to 450 meter distance due to fog. This fog is known as the moderate fog. This is known as the moderate fog. And due to fog we can't see up to 900 meter
distance up to 900 meter. That means a point, from a point to 900 meter we can't see any object or any situation due to the fog, and this fog it is known as the thin fog. म्हणजेच वातावरणात जे फॉग प्रेझेंट आहे त्याच्यामुळं आपल्याला समोरचं काही दिसत नाही. त्याच्या आधारे काय केलेलं आहे, फॉगचे क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे थिक फॉग. थिक फॉग म्हणजे काय, तर समजा आपण या ठिकाणी उभा आहे तर या ठिकाणाहून आपल्याला साधारणतः 45 मीटर अंतरावरचं आपल्याला काहीच दिसत नाही, तर त्याला काय म्हणायचं, थिक फॉग म्हणायचं. त्यानंतर दुसरा फॉग आहे तो म्हणजे मॉडरेट फॉग. तर मॉडरेट फॉग म्हणजे काय की ह्या ए पॉईंटपासून साधारणतः आपल्याला 450 मीटरपर्यंत काहीच दिसत नाही, त्याला काय म्हणायचं, मॉडरेट फॉग असं म्हणायचं. आणि त्याच्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे थिन फॉग. म्हणजे ए पॉईंटपासून साधारणतः 900 मीटर अंतरापर्यंत, म्हणजे जवळपास 1 किलोमीटर अंतरापर्यंत आपल्याला काहीच दिसत नाही. 900 मीटर अंतरापर्यंत आपल्याला काहीच दिसत नाही. कशामुळं, या फॉगमुळं. तर या फॉगला काय म्हणायचं, थिन फॉग असं म्हणायचं. तर साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण फॉग म्हणजे काय पाहिलं की वातावरणात वॉटर वेपर किंवा वॉटर ड्रॉपलेट प्रेझेंट आहेत, परंतु ते वॉटर वेपर किंवा वॉटर ड्रॉपलेट कोणत्याही वस्तूवरती, कोणत्याही ऑब्जेक्टवरती डिपॉझिट न होता ते काय झालेले आहेत, वातावरणात तरंगतात किंवा ते वातावरणात काय होतात, सस्पेंडेड होतात. त्याला काय म्हणायचं, फॉग असं म्हणायचं. आणि हे फॉग कधी तयार होतात, तर हे सकाळी तयार होतात, अर्ली मॉर्निंगला तयार होतात. आणि जसजसा सूर्य उगवेल तसतसं हे फॉग काय होतात, कमी कमी होत जातात. दॅट मीन्स द कॉम्पोजिशन ऑफ दिस फॉग इज reduces with the rising of sun, and due to this fog restrict the visibility. And based upon this concept, this fog is classified into 3 classes. First one, thick fog. Thick fog means the fog restrict visibility up to 45 meter, it is known as the thick fog. Next, moderate fog. Moderate fog means the fog restrict visibility up to 450 meters. Next one, thick fog. Thick fog means the fog restrict visibility up to 900 meters. So this is about the fog. Next one, frost. Frost means the water vapor is directly converted into ice particle. Water vapor is directly converted to ice particle when atmospheric temperature is below 0 degree Celsius. That means when temperature of the airs fall below the 0 degree Celsius before the formation of dews, this water vapor is directly converted into ice crystal or solid particle. It is known as the फ्रॉस्ट. फ्रॉस्ट म्हणजेच काय की वॉटर वेपरचं डायरेक्ट रूपांतर कशामध्ये होतं, आईस पार्टिकलमध्ये होतं. परंतु कधी, ज्यावेळेस वातावरणातील टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा कमी तापमान असेल त्यावेळेस वॉटर वेपरचं रूपांतर कशामध्ये होतं, डायरेक्ट आईस क्रिस्टलमध्ये होतं. त्याला काय म्हटलं जातं, फ्रॉस्ट असं म्हटलं जातं. अँड दिस फ्रॉस्ट इट इज ऑल्सो नोन ॲज द फॉर्म्स ऑफ सबलिमेशन, अँड दिस फॉस्ट इट इज इंजुरियस टू दी व्हेजिटेशन. म्हणजे आपण स्कोप ऑफ ॲग्रोकल्चरल मेट्रोलॉजी किंवा ॲग्रोमेट्रोलॉजीमध्ये पाहिलं की फ्रॉस्ट जर तयार झालं तर फ्रॉस्टमुळं काय होतं, पिकाचं नुकसान होतं. आणि फ्रॉस्ट कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर इरिगेशन द्यावं लागणार आहे, म्हणजे पाणी द्यावं लागणार आहे. तर ती कन्सेप्ट फक्त समजावी म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी त्याचं उदाहरण देतो आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की फ्रॉस्ट म्हणजेच काय की वातावरणातलं एअर टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा कमी झाल्यानंतर वॉटर वेपरचं रूपांतर कशामध्ये होणे, डायरेक्ट कशामध्ये होणे, आईस क्रिस्टलमध्ये म्हणजेच सॉलिड पार्टिकल्समध्ये होणे. तर त्याला काय म्हटलं जातं, फ्रॉस्ट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मिस्ट. मिस्ट इट इज द लेस डेन्स फॉग. मिस्ट मीन्स इट इज दी लेस डेन्स फॉग. म्हणजेच काय, हा एक फॉगचाच प्रकार आहे, म्हणजे हे एक धुकंच आहे, परंतु त्याची तीव्रता कशी आहे, कमी आहे. त्याला काय म्हटलं जातं, मिस्ट असं म्हटलं जातं. मिस्ट मीन्स लेस डेन्स फॉग. इट इज अ सिमिलर टू फॉग. इट इज ऑल्सो डिसअपियर विथ दी रायझिंग दी sun, and this mist it is restrict visibility up to 1000 to
2000 meter. This restrict visibility up to or in between 1000 to 2000 meter and IMD give code for this mist is 4. कधी कधी तुम्हाला विचारू शकतात की मिस्टसाठी IMD मीन्स इंडिया मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट गिव दी कोड अँड दी कोड इज दी 4. म्हणजे ऑब्झर्वेशन घेत असताना जर आपल्याला 1000 ते 2000 मीटरच्या आसपासचं जर आपल्याला दिसत नसेल तर ते काय समजायचं, मिस्ट आहे असं समजायचं. काय आहे, मिस्ट आहे. मिस्ट मीन्स इट इज अ लेस डेन्स फॉग अँड इट रिस्ट्रिक्ट विजिबिलिटी in between 1000 to 2000 meter and IMD give to the code for the mist is 4. And when relative humidity during the when the mist is formed at that time in atmosphere, the relative humidity is near about 75% is present in atmosphere. म्हणजे मिस्ट ज्यावेळेस वातावरणात तयार होते त्यावेळेस वातावरणात साधारणतः 75% आसपास काय होते, ह्युमिडिटी तयार झालेली असते. म्हणजेच याच्यावरून आपण असंही म्हणू शकतो की ज्यावेळेस वातावरणात 75% ह्युमिडिटी प्रेझेंट आहे त्यावेळेस जर वातावरणात आपल्याला फॉग दिसायला लागले, म्हणजेच लेस डेन्स फॉग दिसायला लागले, म्हणजेच काय की आपल्याला साधारणतः 1000 ते 2000 मीटरपर्यंत दिसत नाही असे फॉग जर तयार झाले तर त्या फॉगला काय म्हणायचं, मिस्ट असं म्हणायचं. आणि हे जे मिस्ट आहेत किंवा हे जे लेस डेन्स फॉग आहेत ते जसजसा सूर्य उगवेल तसतसं त्याची तीव्रता काय होत असते, कमी कमी होत असते. तर याला काय म्हणायचं, मिस्ट असं म्हणायचं. तर या ठिकाणी बघा, मिस्ट लाईंग ऑन दी फोल्ड ऑफ हिल. म्हणजेच मी आता तुम्हाला सांगितलं होतं की फॉग आपल्याला कुठं दिसतात की डोंगराळ भागात किंवा नदीवरती सकाळी काही लोक आता नदीच्या पाण्यामध्ये पोहायला जात असतात त्यावेळेस हे जी कंडिशन दिसते, नदीवरती धुकं जे दिसतं तर ते काय असतं ते मिस्ट असतं. किंवा नदी असेल, विहीर असेल, नाला असेल याच्यावरती ज्यावेळेस आपल्याला सकाळी धुकं जे दिसायला दिसतं तर ते काय असतं, मिस्ट असतं. तर हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सकाळी उठणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्मॉग. व्हॉट इज मीन बाय स्मॉग? स्मॉग मीन्स इट इज द कंबाईंड इफेक्ट ऑफ स्मोक अँड फॉग. This smoke is released in the atmosphere due to the industry, and when this smoke it is combined with fog and restrict the visibility, it is known as the smoke. म्हणजे इंडस्ट्रीमधील किंवा आपला कारखाना असेल, साखर कारखाना वगैरे असेल तर तो साखर कारखान्यामधून येणारा जो धूर आहे किंवा कोणत्याही कंपनीमधून येणारा धूर आहे तो धूर जर धुक्याबरोबर मिक्स झाला आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामुळं वातावरणातलं किंवा समोरचं काहीच दिसत नाही अशी कंडिशन ज्यावेळेस आपल्याला जाणवायला लागेल त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, स्मॉग असं म्हणायचं. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा डेफिनेशन ऑफ स्मॉग मीन्स दी कंबाईंड इफेक्ट ऑफ स्मोक अँड डस्ट अँड फॉग. कंबाईंड इफेक्ट ऑफ स्मोक अँड फॉग प्लस डस्ट विच रिड्यूस दी विजिबिलिटी. दिस फेनॉमेनो इट इज नोन ॲज दी स्मोक. आता या ठिकाणी बघा, न्यूयॉर्क सिटीमध्ये स्मॉग झालेला आहे. स्मॉग तयार झाला होता 1988च्या वेळेस. तर स्मोक ज्यावेळेस असेल त्यावेळेस हे असं दिसतं. तर अशा पद्धतीने आपण स्मोक पाहिलं. त्यानंतर आहे नेक्स्ट आहे राईम. राईम मीन्स इट इज द फॉर्म when wet fog having super cooled droplets immediately freeze on strike object, any object like a telephone, like a vegetation, that means plant, and this rime is formed in the windward side. म्हणजे windward side म्हणजे काय, सपोज दिस इज द सेंटर, तर ह्या सेंटरला वारं कुठून येतं, या दिशेकडून येतं आणि या दिशेला जातं. तर ह्या दिशेकडून येणारा वारं म्हणजे सपोज ही वेस्ट आहे, ही ईस्ट आहे, तर ह्या वेस्ट साईडला काय म्हणतो आपण, विंडवर्ड असं म्हणतो आणि ईस्टला काय म्हणतो, लीवर्ड असं म्हणतो. तर हे राईम कुठं तयार होतं, तर विंडवर्ड साईडला म्हणजे या साईडला काय होतं, तयार होतं. तर राईम म्हणजे काय, तर वातावरणात जे सुपर कूल्ड ड्रॉपलेट्स आहेत, सुपर कूल्ड म्हणजेच काय, -40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल किंवा मायनस टेम्परेचर जर गेलं तरीसुद्धा त्या वॉटर वेपर
ते काय होत नाहीत, त्याचं कंडेन्सेशन होत नाही अशा वॉटर वेपर किंवा असं वॉटर ड्रॉपलेट. तर त्याला काय म्हणायचं, सुपर कूल्ड असं म्हटलं जातं. म्हणजेच ज्या अशा काय वॉटर वेपर आहेत की त्याचं टेम्परेचर मायनसमध्ये असूनसुद्धा ते काय होत नाहीत, त्याचं कंडेन्सेशन होत नाही. अशा वॉटर ड्रॉपलेट ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टवरती, मग ते झाड असेल किंवा टेलिफोन असेल किंवा एखादा पोल असेल, अशावरती डिपॉझिट झाल्यानंतर लगेचच इमिडिएटली काय होतं, त्याचं कंडेन्सेशन होतं. लगेचच त्याचं काय होतं, कंडेन्सेशन होतं किंवा ते काय होतात, लगेचच फ्रीज होतात. म्हणजे त्याचं बर्फात रूपांतर होतं. अशा प्रोसेसला काय म्हटलं, राईम म्हटलं जातं. अशा प्रोसेसला काय म्हटलं जातं, राईम म्हटलं जातं. तर राईम म्हणजे काय, इट इज अ फॉर्म इन विच when wet fog having supercooled droplets immediately freeze on a striking object like a telegraph post having temperature below freezing point. While freezing point it is known as the rime. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादा प्लांट आहे किंवा टेलिफोनोग्राफ आहे, त्याचं टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आहे. त्याचं टेम्परेचर कसं आहे, 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आहे. ज्याचं 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा टेम्परेचर कमी आहे अशावरती वेट फॉग काय झाले, डिपॉझिट झाले. तर डिपॉझिट झाल्या लगेचच ते काय होतं, फ्रीजिंग व्हायला लागतं. म्हणजे त्याचं कंडेन्सेशन किंवा बर्फात रूपांतर व्हायला लागतं. तर अशा प्रोसेसला काय म्हटलं जातं, राईम असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, राईम असं म्हटलं जातं. तर हे उदाहरण पहा की हार्ड राईम ऑन दी ट्रीज. तर हे क्लोज फोटो घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं कधी तुम्ही पाहता, तुम्ही याच्यामध्ये पाहता काश्मीरमध्ये किंवा एखाद्या पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की बर्फ किंवा बर्फासारखं स्ट्रक्चर एका झाडावरती तुम्हाला दिसतंय. तर ती काय आहे, राईम आहे. राईम आहे. म्हणजे या ठिकाणी म्हणजे काश्मीरमधलंच उदाहरण घेतलं, जमिनीवरती कोणत्या प्रकारे बर्फ नाही, परंतु झाडावरती काय आहे, तो बर्फ आपल्याला दिसतोय. म्हणजे ते काय असणार आहे, राईम असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण, आणि लास्ट फॉर्म आहे क्लाउड्स. व्हॉट इज मीन बाय क्लाउड्स इट इज दी फॉर्म्स ऑफ कंडेन्सेशन. इट इज दी फॉर्म ऑफ कंडेन्सेशन. सो व्हॉट इज मीन बाय क्लाउड्स मीन्स इट इज द मास ऑफ टीनी वॉटर ड्रॉपलेट्स or ice particle. It is the mass of teeny water droplet or ice particle or both. These are condensed on hygroscopic nuclei. And suspended in atmosphere. It is known as the clouds. तर मगाशीच पाहिलं की आपण साल्ट पार्टिकल असतील, डस्ट पार्टिकल असेल, याच्यावरती वॉटर वेपर काय होतात, डिपॉझिट होतात. त्याला आपण हायग्रोस्कोपिक किंवा कंडेन्सेशन न्यूक्लिआय असं म्हणतो. तर या हायग्रोस्कोपिक न्यूक्लिआय किंवा कंडेन्सेशन न्यूक्लिआयवरती वॉटर वेपर डिपॉझिट झालेले आहेत किंवा त्याचा आईस पार्टिकल तयार झालेले आहेत. आणि हे आईस पार्टिकल किंवा वॉटर ड्रॉपलेट किंवा वॉटर वेपर हे काय आहेत, ॲटमॉस्फिअरमध्ये सस्पेंडेड आहेत. ॲटमॉस्फिअरमध्ये काय सस्पेंडेड आहेत, तरंगत आहेत, लटकत आहेत. अशा प्रोसेसला काय म्हटलं जातं, क्लाउड्स म्हणजे ढग असं म्हटलं जातं. इन सिम्पल लँग्वेज क्लाउड्स मीन्स अ मास ऑफ टिनी वॉटर ड्रॉपलेट्स और मास ऑफ टिनी ड्रॉपलेट्स और आइस क्रिस्टल और बोथ मीन्स टिनी ड्रॉपलेट्स और आइस क्रिस्टल condensed on hygroscopic nuclei and suspended in atmosphere. It is known as the clouds, and these clouds are the forms of condensation. It is the forms of condensation, and the temperature of this air is cooled sufficiently to cause the condensation of surplus moisture into clouds. म्हणजे क्लाउड्स तयार होण्यासाठी वातावरणातील तापमान कसं असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. म्हणजेच वातावरण कसं असायला पाहिजे, कूल असायला पाहिजे. तर साध्या आणि सोप्या भाषेमध्ये असं लक्षात ठेवा की लहान ड्रॉपलेट तयार होऊन किंवा पाण्याचे ड्रॉपलेट्स किंवा आईस पार्टिकल जे वातावरणामध्ये सस्पेंडेड मुवमेंटमध्ये आहेत,
सस्पेंडेड म्हणजे तरंगतात अशा प्रोसेसला किंवा अशा घटकाला काय म्हणायचं, क्लाउड्स असं म्हणायचं. आता ढग म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच आहेत किंवा क्लाउड्स आणि क्लासिफिकेशन ऑफ क्लाउड्स या टॉपिकमध्ये आपण ते डिटेलमध्ये पुन्हा पाहणार आहे. व्हॉट इज मीन बाय क्लाउड्स, टाईप्स ऑफ क्लाउड्स अँड क्लासिफिकेशन ऑफ क्लाउड्स. तर अशा पद्धतीनं आपण कंडेन्सेशनचे फॉर्म्स पाहिले. याच्यानंतर अजून एक फॉर्म आहे तो म्हणजे हेज. तो म्हणजे कोणता, हेज आहे. तर हेज कशाला म्हणायचं, हेज इट इज द सॉलिड पार्टिकल लाईक अ डस्ट स्मोक फ्रॉम दी फायर अँड इंडस्ट्री अँड इट रिस्ट्रिक्ट विजिबिलिटी, इट इज नोन एज दी हेज. म्हणजेच इंडस्ट्रीमधून येणारा धोका असेल, डस्ट पार्टिकल असेल किंवा कार्बन डायऑक्साईड म्हणजेच फायर असेल. थोडक्यात काय, धूर आणि धोका. धूर जो आहे किंवा डस्ट पार्टिकल आहे किंवा सॉलिड पार्टिकल आहे जे इंडस्ट्रीमधून काय होतात, रिलीज होतात आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला दिसायला कमी येतं. तर त्याला काय म्हणायचं, हेज असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, हेज असं म्हणायचं. तर अशा पद्धतीनं आपण आपला हा टॉपिक म्हणजेच कंडेन्सेशन हा टॉपिक या ठिकाणी संपवतो आहे. धन्यवाद.